आदिवासी कुल खातेदारांच्या जमिनी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय बिगर आदिवासी खातेदार यांच्या नावे हस्तांतर करण्यास बंदी असलेला कायदा अस्तित्वात आहे, तरी सुद्धा तालुक्यातील काही धनदांडगे बिगर आदिवासी सावकार व इतर धनदांडगे बिगर आदिवासी दांडग्यांनी आदिवासी खातेदारांना आमिष दाखवून खोटे सांगून व महसूल अधिकारी यांच्या हाताशी धरून शासनाच्या व सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय आदिवासी खातेदारांच्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने हस्तांतरित केल्या आहेत। त्या सर्व जमिनींची चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी व सर्व आदिवासी खातेदारांना त्या जमिनी परत कराव्या किंवा सर्व जमिनी शासन जमा कराव्यात, या मागणीसाठी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, न्यायदंडाधिकारी कर्जत, तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी कर्जत व पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी कर्जत यांच्याकडे लेखी तक्रार निवेदन देण्यात आले आहे। कर्जत तालुक्यातील सर्व आदिवासी अन्याय कुलग्रस्त खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व आदिवासी खातेदार समवेत पोलीस मित्र संघटना बेमुदत अमोल उपोषण करणार असल्याचे निवेदनही सादर करण्यात आले आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी कर्जत प्रकाश सकपाल यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळून आलेल्या संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। तसेच तहसीलदार धनंजय जाधव यांनी देखील चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आश्वासन दिले। तसेच पोलीस निरीक्षक उमेश पाटील कर्जत यांनी चौकशी अंती तालुक्यातील सर्व आदिवासी खातेदारांना जमिनी संदर्भात गैरप्रकार केलेल्या निष्पन्न झाल्यास सर्व संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। रायगड न्यूज साठी रामदास माली, कर्जत। सर्व कर्जत नावी आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। आज आम्ही कर्जत तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी आदिवासी खातेदाराच्या जमिनीचा गैरव्यवहार झालेला आहे। खऱ्या अर्थाने पाहिलं तर ह्या आदिवासी खातेदाराच्या जमिनीच्या बाबतीमध्ये 1966 चे कलम 6(ब)(6)(अ) अंतर्गत आदिवासी खातेदारी जमीन शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरण करता येत नाही असा कायदा आहे, असा नियम आहे, असा शासन निर्णय आहे। आणि त्या शासन निर्णयानुसार या जमिनीवर सातबाऱ्यावर तसा शराई आहे। परंतु असं असताना सुद्धा या आदिवासी खातेदाराच्या जमीन तहसील कार्यालयामध्ये सुनावणी घेऊन आणि चुकीची माहिती घेऊन ही जमीन आपल्या स्वतःच्या नावे करून घेतली आणि ही जमीन आता विक्री सुद्धा झालेली आहे आणि कोट्यवधी रुपयाचा याने या जमिनीचे पैसे घेतलेले आहेत असा आम्हाला समज आहे। आम्ही या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही प्रकारचा विनाकारण कोणावरही अन्याय करत नाही किंवा कोणालाही विनाकारण त्रास देत नाही। उलट आम्ही ज्याच्यावर अन्याय होतो त्यांना आम्ही न्याय देण्याचं काम करतो आणि यांच्यावर अन्याय झालाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी आम्हाला ह्या प्रकरणाची संपूर्ण लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि त्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आता पोलीस संघटना यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। आणि आज आम्ही उपविभागीय अधिकारी जे आपल्या कर्जत तालुक्याचे अतिशय म्हणजे त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी आम्हाला आज आम्ही निवेदन देताना बऱ्यापैकी आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि बऱ्यापैकी न्याय देण्यासाठी आम्हाला त्यांनी प्रयत्न करणार आणि करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणि ते 15 दिवसामध्ये या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कारवाई करतील असं त्यांनी आम्हाला आजच शब्द दिलेला आहे। त्यामुळे आम्ही त्यांना 15 दिवसाचं टायमिंग दिलेलं आहे। त्याच्यानंतर या कर्जत तालुक्याचे तहसीलदार मान्य श्री धनंजय जाधव यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी अन्यायाविरुद्ध आम्ही लढतोय, आपल्या माध्यमातून आदिवासी समाजाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू, खोटं आश्वासन देणार नाही, त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर आता आम्ही समोर आपल्या पोलीस स्टेशनचे आपले निरीक्षक साहेब पाटील साहेब यांच्याकडे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनाही विनंती केलेली आहे की आमच्या भविष्यात या चौकशीमध्ये संबंधित ज्यावर कारवाई करायची झालं तर आपण कारवाई करावी। तर त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे आम्हाला जेव्हा वरिष्ठांचे आदेश येतील तेव्हा आम्ही या आदिवासी जमिनीच्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई त्वरित करू, तेव्हा आपण उपोषण करू नये अशी त्यांनी विनंती केली। परंतु 15 दिवसात जर काय कुठल्या प्रकारची कारवाई जर झाली नाही तर आम्ही या आदिवासी बांधवाच्या समवेत या कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, उपोषण करू आणि त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू। या अनुषंगाने या कर्जत तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना मला पोलीस संघटनेच्या वतीने आवाहन करायचं आहे की आम्ही या एकच आदिवासी बांधवांसाठी हा लढा पुकारलेला नाही, तर सर्व आदिवासी बांधव आहेत जे आदिवासी समाज आहेत ज्यांच्या जमिनी धनिकांनी बळकावल्या आहेत आणि धनिकांनी त्या चुकीच्या मार्गाने नावा करून विकलेल्या आहेत आणि त्या बेकायदेशीर आहेत, अशा सर्व आदिवासी समाजाला आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे।
जेवढे जण कोणी तालुक्यातील आदिवासी बांधव असतील त्यांनी आमच्या पोलीस मित्र संघटनेशी संपर्क साधावा आणि आम्हाला लेखी तक्रार द्यावी की आपल्या जमिनी ज्या लोकांनी हडप केल्यात त्या चौकशी करून आम्हाला परत मिळून द्याव्या किंवा आम्ही त्याच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारचे सर्व आदिवासी बांधवांनी मागणी जर केली जे येईल त्यांना आम्ही न्याय देण्यासाठी सक्षम आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला उपोषण करू, आंदोलन करू आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या अनुषंगाने मी सर्व करवरकर नागरिकांना आवाहन करतोय की आम्ही वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उपोषण करत असतो आणि अन्यायग्रस्त न्याय मिळवून देत असतो। त्याचप्रमाणे आता हे आमचं 32वे उपोषण आहे आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे। तरी आपण करवरकर नागरिकांनी वेळ काढून आमच्या उपोषणाला पाठिंबा देऊन ह्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे सहकार्य करावे। धन्यवाद। जय श्रीराम।